राज्यात सोलापूर सर्वात जास्त उष्ण शहर ठरलेलं आहे आणि शहरात आपण जर बघितलं 38°C इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। सोलापूर बुधवारी तिसऱ्या क्रमांकाचं देशातील कमाल तापमान या ठिकाणी बघायला मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर त्यानंतर अकोल्यामध्ये 37.8°C तापमान होतं। राज्यात पहाटेच्या वेळी काहीसा गारठा आहे, मात्र सकाळी 11 नंतर उष्णतेच्या तीव्र झळा सुद्धा जाणवू लागल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत जर आपण बघितलं पुढील 3 ते 4 दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज देखील व्यक्त केला जातोय। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण काय काळजी नेमकी घ्यायला हवी ते देखील बघतोय। भरपूर पाणी प्यायला हवं, पाणीदार फळं खायला हवी, ताक आणि सरबत प्यायला हवं, ताजे आणि हलके अन्न घ्यावे, सुती मुलायम आणि सैल कपड्यांचा वापर करावा, घराबाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करा, आहार आणि व्यायामासोबत पुरेशी झोप घेणं देखील तितकंच आवश्यक आहे। सोलापूरमध्ये 38°C, अकोल्यामध्ये 37.8°C इतक्या तापमानाची नोंद खरं तर सध्या करण्यात आलेली आहे। यवतमाळमध्ये 36, संभाजीनगरमध्ये 36, अहिल्यानगरमध्ये 36, पुण्यामध्ये 36°C इतकं तापमान बघायला मिळत आहे। नागपूरमध्ये मात्र 35, नाशिकमध्ये 35°C इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। संपूर्ण राज्यात उन्हाचा कडाका जाणवतोय आणि यामध्ये कोल्हापूरमध्ये सुद्धा 35 आणि मुंबईमध्ये 35°C इतक्या तापमानाची नोंद झाली आहे।